नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण इयत्ता 10वी कुमार भारतीमधील 13वा पाठ करते सुधारक कर्वे हा पाहणार आहोत. या पाठाचे लेखक डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे हे आहेत. यांचा जन्म आहे 1952चा. ते प्रसिद्ध कवी, लेखक, नाटककार असं चौफेर त्यांचे लिखाण आहे. त्यांनी बडोदा इथल्या प्रादेशिक जे साहित्य संमेलन आहे आणि वणी येथील 66व्या साहित्य संमेलनाचे सुद्धा अध्यक्ष होते. ते महर्षी धोंडो केशव कर्वे हे नाव समाजसेवक म्हणून चिरस्मरणीय आहे. कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली आहे. महिला विद्यापीठ त्यांनी स्थापन केलेले, त्याची कल्पना जी आहे ती त्यांचीच होती पूर्वीपासून. समाजासाठी केलेल्या एकूण महान कार्यासाठी महर्षी धोंडो केशव कर्वे यांना 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. या पाठात लेखकाने महर्षी कर्वे यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि कार्याचा परिचय करून दिला आहे. तो आपण आता पाहूया. रेडिओवर रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105व्या वर्षी निधन झाले. माझ्या आजोबांचे डोळे टिचले. कळत्या वयात जाणू लागले की नातेवाईक नसलेला गृहस्थ 105व्या वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचे कार्य खूपच मोठे असले पाहिजे. म्हणजे बघा, आता इथं आपण ज्या एखाद्याचा नातेवाईक असेल आणि तो गेला तर आपल्याला त्यांच्या आठवणीनं आपण डोळे भरून पाणी येतं किंवा आठवणीने आपण दुःखी होतो. पण इथं त्यांची नातेवाईक नाही किंवा ओळख नाही, फक्त ओळख कशी आहे तर कार्याने ओळख आहे. आणि तरीसुद्धा लेखकाच्या आजोबाच्या डोळ्यात ते पाणी आलं होतं ज्यावेळी कळलं की धोंडो केशव कर्वे हे 105व्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे. म्हणजेच कार्याने माणसाची ओळख, त्याचं व्यक्तिमत्व हे कळून येतं. स्वातंत्र्य सम्राटच्या ऐन धुमाळीच्या काळात म्हणजेच 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला. म्हणजे बघा, आता 18 एप्रिल 1858 म्हणजे आपला भारत स्वतंत्र झालाच नव्हता. मग भारत स्वतंत्र झाला नाही त्यावेळी आपल्या भारताची स्थिती कशी होती? शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सगळ्याच बाबतीत आपण काय होतो, गुलामगिरीचं जीवन जगत होतो. अशा वेळेस महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म आहे. आणि नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावले गेले. म्हणजे त्यांनी पाहिलेलं आहे की म्हणजे गुलामगिरीचाही काळखंड पाहिलेला आणि स्वातंत्र्यसुद्धा त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. पण स्वातंत्र्य हे केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्णच हवं असतं हे त्यांना आधीपासूनच जाणवत होतं. या देशातील स्त्री गुलाम आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य कमवल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसत होते. तिला स्वातंत्र्य व्हायचे असेल तर तिला भान यावायच हवे की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही. मात्र खुद्द भारतीय स्त्रियावर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानत असे. आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचे आहे असं भासवलं जात असेलही, पण तिला ती शूद्र समजून तिची प्रच्छन्ना छळच केला जाई. सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांनी ठामपणे वाटत होते. आता इथे प्रच्छन्न किंवा म्हणजे स्त्रियांना फक्त देवीचं स्थान दिलं गेलं, पण त्यांना म्हणजे बिंबवलं गेलं होतं त्यांच्यावर की तुम्ही अशा आहात तर अशाच राहायला पाहिजे, किंवा त्यांनाच आता बदलायची इच्छा नसते किंवा ते अशा संस्कार तिच्यावर असे घडवले गेले की चूल आणि मूल एवढंच करत राहायचं. पण त्या प्रवाहाला, त्या कालखंडाला कर्व्यांना हे वाटणं की स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे. खरंच म्हणजे त्यांच्यासारखा कर्ता सुधारक हे विशेष आहे.
स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोकं आपटण्यासारखं होतं. शांत, शोषिकपणे, सहिष्णू वृत्तीने राहिलो तर हे असीधार व्रत परिपूर्ण होऊ शकेल याची त्यांनी खुणगाठ बांधली. सावकाश तरी हमखास हे कार्य करणे गरजेचे होते. नुसत्या अडीअडचणी येतील असं नव्हतं, संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता. असे केले तर समाज आपल्याला गिळून टाकायला येईल हे कळत होते. आपण ज्यावेळी एखादी गोष्ट समाजाच्या विरुद्ध म्हणजे समाजाला न पटणारी करतो, त्यावेळी समाज त्याला विरोध करणारच. आणि इथं तर पूर्ण समाजाचा म्हणजे स्त्रियावरती पिढ्यानपिढ्या जो अन्याय होता की शिक्षणापासून वंचित राखण्याचा, तोच कर्वे यांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समाजातील काही लोकांनी नाही, पूर्ण समाजानेच त्यांना अडचणीत आणण्यासाठी किंवा त्यांचा तिरस्कार करण्यासाठी हे त्यांचे प्रयत्न चालूच असणार होते, हे कर्वेंनी ओळखलं होतं. पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरीचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. पंडिता रमाबाई यांचं जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं या दोघांचे पण स्त्रियांचे शिक्षण जे आहे यावर बऱ्यापैकी काम केलेलं होतं. आणि या कार्यातून त्यांनी काय केलं, ह्या दोघांच्या पण पंडिता रमाबाई आणि दुसरे आहेत ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या कार्यातूनच त्यांनी काय केली होती, आपल्या कार्याला जीवनकार्यातूनच त्यांनी हुरूप घेऊन किंवा त्यांनी प्रेरणा घेऊन त्यांनी विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिलं होतं. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनीच केलं होतं की विधवा विवाह आपण मान्य करू शकतो. पूर्वीच्या काळी बालविवाह व्हायचे आणि मग विधवा झालेल्या स्त्रियांचा किंवा मुलींचा जो प्रश्न आहे तो प्रश्न त्यांनी तिथं चांगल्या पद्धतीने मांडला होता. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी तो मांडला आणि त्याला सत्यात आणण्याचं काम महर्षी कर्वे यांनी केलेले. म्हणून त्यांनी स्वतः एका विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्यांचा वस्तुपाठ घालून दिला. सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली, म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. प्राध्यापक धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत विद्वत्तेचा महामेरू होते, त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजलं नाही. केवळ सत्पुरुषाचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. या समाजाबद्दल महर्षी अण्णाभाऊ कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवाद समाजवृत्तीचा आधीपासून अंदाज होता. समाजाने केलेले धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससेहलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. जसे संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला होता, पण त्यांनी त्यांचे साहित्यात ते कुठेही उमटलं नाही, तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वराच्या कवितेसारखेच राहिले. कर्वेंनी ज्यावेळी समाजातील हा जो विरोधाभास होता की स्त्रियांना शिक्षण शिकवायचं नाही किंवा स्त्रियांना शिक्षणापासून वंचित राखायचं, हे कर्वेंना मान्य नव्हतं. ज्यावेळी त्यांनी सगळ्याच्या समोर ते मांडले त्यावेळी समाज विरोध करणारच होता. त्याचबरोबर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाह होऊ शकतो हे ज्यावेळी त्यांनी पटवून दिलं, त्यावेळी त्यांना स्वतः कर्वेंनी एका विधवेशी लग्न केलं. त्यावेळी लोकांनी त्यांना बोलले काही नाहीत, कारण ते हुशार होते, बोलले नाहीत, पण त्रास मात्र भरपूर दिलेला. जसे ज्ञानेश्वरांना आपण बघता ना तुम्ही, लहान होते त्यावेळी त्यांनी ज्यावेळी सांगितलं की संस्कृत भाषेचा आपल्याला
मराठी भाषेत सामान्य लोकांपर्यंत ते ज्ञान गेलं पाहिजे पोथ्या पुराणमधलं, पण ते न जाऊ देण्यासाठी किंवा त्यांना बराच त्रास झाला ज्ञानेश्वरांना, पण त्यांनी ते कवितेत कधीही येऊ दिलेले नाही किंवा त्यांच्या साहित्यात कधीही येऊ दिले नाही. तसंच ईश्वरचंद्र विद्यासागर असतील किंवा महर्षी धोंडो केशव कर्वे असतील, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं तर कार्य खूपच महान आहे आणि त्यांनी स्वतः विधवेशी विवाह केला. म्हणजे नुसते बोलके कार्यकर्ते नव्हते, तर ते करते कार्यकर्ते होते. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमची मुहूर्तमेढ रोवली. बघा, त्या काळामध्ये अनाथ बालिकाश्रमची मुहूर्तमेढ रोवणं साधी गोष्ट नाही आहे, कारण त्यावेळी अनाथ ज्या मुली आहेत त्यांना सांभाळण्याचं खडतर काम हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलं होतं. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी त्याचे नामकरण केले. पै-पैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पै-पैचा हिशोब कर्व्याजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभवच. कर्वे स्वतः मोटर वापरत नसत. मैलोनगंती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरचं, स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढा खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत असत. उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरत अशी कुरबुर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याचे महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई की त्यांच्या चित्तात काय चालते आहे. हे डावपेच नव्हते, उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते. आता इथे महर्षी कर्वे यांनी सुरुवात तर आपली अनाथ बालिकाश्रमची मुहूर्तमेढ रोवून केली होती, पण आता कालांतराने तिचेच नाव हिंगणे स्त्री शिक्षण संस्था म्हणून झालं होतं. पण ही हिंगणे म्हणजे ते हिंगणे, ह्या बालिकाश्रम हिंगणे येथे स्थलांतर झालं म्हणून तिचं नाव देण्यात आलं होतं. आणि ते विशेष म्हणजे नामांतर झालं, त्याचा पैचा निधी म्हणजे कशा पद्धतीने निधी गमावला, मुरुड निधी म्हणजे सगळीकडून जो निधी येत होता तो निधी कशा पद्धतीने वापरायचा याचा हिशोब जो आहे तो पैचा हिशोब त्यांनी कर्वे हे ठेवत असत. त्याच्यामुळे लोकांना माहिती होतं की हा व्यक्ती प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो, त्याच्यामुळे ते कोणी विचारत नसत. ते स्वतः बऱ्याच वेळेस त्यांच्या दूरच्या आश्रमामध्ये पायी जात, कारण त्यांनी पैसे खर्च करणं हे त्यांना बिलकुल पटत नव्हतं. मोटार तर ते वापरतच नव्हते. आणि दुसरी गोष्ट, स्वतः जरी कमवत असले, स्वतःच्या घरात जे अत्यावश्यक आहे तेवढंच घ्यायचे, आपलाच पैसा ते समाजासाठी लावायचे. असे लोक विचार करणारे खूप कमी असतात. आणि त्यामुळंच आज स्त्री शिक्षणाचा जो हा एवढा प्रचार झालेला आहे, यांच्या कार्यातून खरंच म्हणजे एक जिद्दीने पुढे आले म्हणून आज स्त्री शिक्षणाचं जे काम आज दिसतं आहे ते त्यांच्या कार्यामुळेच आज हे एवढे स्त्री शिक्षणाचं कार्य मोठ्या प्रमाणात चालू आहे. किंवा मोठी म्हणजे आपल्या भारताची अर्धी जनता ही सुशिक्षित होण्याचं कार्य किंवा सक्षम होण्याचं कार्य हे कर्वेंनाच जातं असं मला वाटतं. आणि त्यांचं कार्य जे आहे ते बोलके करते नव्हते, ते विचार म्हणजे बोलत जास्त नसत, पण विचार करत आणि ते आचरणात आणत. त्याच्यामुळेच त्यांना कार्यकर्ते म्हणून सुद्धा ओळखलं जातं. महर्षी कर्वे यांच्या याजमध्ये
प्रज्ञाची लक्षणे होते. जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थितप्रज्ञ. म्हणजे इथे महर्षी धोंडो केशव कर्वे असे होते की स्वतःच्या सुखदुःखात अविचल, म्हणजे स्वतःचं असेल तर त्याच्यात काहीच फरक पडणार नाही, मात्र दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होणं आणि दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, हे खरं स्थितप्रज्ञ आहे. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेतच होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचं नव्हतं. कर्व्यांना कोठे जेवावे लागले तर त्याचे पैसे काढून ताटाशेजारी ठेवत आणि उठत. आपल्यावर पैसा कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. बघा किती सुंदर विचार आहे ना. कारण आपण बघतो की एवढा मोठा व्यक्ती आहे, जर समजा एखाद्या ठिकाणी शिक्षणाच्या म्हणा, स्त्री शिक्षणासाठी किंवा आश्रमात जाण्यासाठी दुसऱ्याच्या घरी जरी जेवला, लांब लांब फिरून चालून त्यांचे पाय दुखत असतील, त्या दिवशी ते समजा एखाद्याच्या घरी जेवणाचा प्रसंग आला तर ते काय करायचे, स्वतःचे पैसे काढून त्यांच्या जेवण झाल्यानंतर ताटाच्या शेजारी ठेवून द्यायचे. त्यांना असं वाटायचं की आपल्यावर दुसरे कुणी पैसा खर्च करू नये. आणि त्यामुळंच कदाचित महर्षी कर्वेंना एवढं मोठं कार्य जे आहे ते त्यांच्या हातून पार पाडलं. भारताचे अर्धांग जे स्त्रिया, त्याच अनपढ राहिल्या तर तो देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी म्हणतो, आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड असणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्वेंनी प्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबिवले. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषाशी स्पर्धा करू शिकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यात त्यांना 2 कार्य करायचे होते. एक टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर तिला पुरुषाच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटातटीचे कार्य. पुरुषप्रधान संस्कृती स्त्रियावरील पारतंत्र्याचे जोखड उकडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वी बाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखी क्षमता तेथे आवश्यक होती. सुंदर. कारण माहिती आहे, इथं बघा, भारताचा अर्धा अंग म्हणजे स्त्रिया. जेवढी लोकसंख्या आहे त्याची अर्धी स्त्रियांची संख्या आहे. आणि तीच जर अनपढ राहिली किंवा शिकली नाही तर आपला भारत देशाला अर्धांगवायू, जसं एखाद्या व्यक्तीला अर्धांगवायू म्हणजे एखादा त्याचा अर्धांग कार्यशील होतं, त्या पद्धतीनंच आपल्या भारत देशामधली स्त्री जर शिकली नाही तर आपला भारत देश सुद्धा अर्धांगवायूसारखा व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला आपण भारत माता म्हणतो किंवा सरस्वतीला आपण जननी म्हणतो, दुसरीकडे स्त्री निरक्षण ठेवतो. ही कुठली पद्धत आहे? याचं चीड आणण्याचा त्यांनी ते भारतातल्या लोकांना बिंबवण्याचं काम केलं होतं. आणि त्यांनी महिला विद्यापीठ जे आहे 1916 स्थापन केलं. त्याच्यात फक्त 5 स्त्रियांना घेऊन त्यांनी काय केलं होतं, विद्यापीठ स्थापन केलं होतं. आणि त्यांनी त्यावेळी 1916 आगबोटीने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांनी जगप्रवास केला. स्त्रियांनी शिकलं पाहिजे हे म्हणजे पृथ्वीवर सगळीकडं, म्हणजे ज्या जगप्रवासामध्ये जिथे जातील तिथं ते त्यांनी काय केलेलं की सर्वांना पटवून देण्याचं कार्य केलं होतं.
स्त्री साक्षर करणं हे त्यांचं एका टोकावरचं काम, आणि दुसऱ्या टोकावर काय होतं तर त्यांनी स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने नेणे, हे अटीतटीचे 2 कार्य होते. आता तुम्हीच बघा ना, आपण बघतो रॉकेट ज्यावेळी पृथ्वीवरून उडतं त्यावेळी काय होतं, गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध काम करावं लागतं आणि उडावं लागतं, तेवढी क्षमता त्याच्यात असते. तशीच कर्वेंच्या अंगी इथे म्हणजे चांगलं महान कार्य करण्यासाठी तेवढी क्षमता होती, म्हणून हे कार्य त्यांच्या हातून झालं. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढा अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल आहे डॉक्टर धोंडो केशव कर्वे. माणसाने त्यांना अभिमानाने महर्षी म्हणले. राजमानसाने त्यांना 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतले. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्मच होता खेड तालुक्यात, रत्नागिरी जिल्हा आहे ना तिथे खेड तालुक्यातील शेरावली या गावी जन्म झाला होता. त्यांना भारतरत्न किंवा महर्षी म्हणून सुरुवातीपासून गणलं नाही. त्यांनी जे आपलं आयुष्य जगले त्याच्यातून हाल अपेष्टा सहन केल्या, किंवा त्यांच्या जगण्यातला जो एक सूत्र होतं त्या सूत्रांनी किंवा त्यांच्या हालापेष्टांनी त्यांच्या तत्वांनी त्यांना जनमानसांनी त्यांना महर्षी ही पदवी दिली. तर राजमानसांनी त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार भारताचा 1958 साली भारतरत्न हा पुरस्कार देऊन डोक्यावर घेतलं होतं. म्हणजे भारतरत्न सर्वोच्च पुरस्कार आहे. डोक्यावर घेणे म्हणजे सगळ्यांनी समावेशक एक उच्च पदवी त्यांना दिली गेली. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत होती. केवढ्याने रागवलो मी तिला म्हटलं, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही? तू मुळीच रडू नये. यासाठी कर्व्यांनी हे विद्यापीठ स्थापन केले ना. तर बघा इथे एकदा काय झालं, लेखक म्हणे की एकदा विद्यापीठमध्ये जे SNDT विद्यापीठ आहे किंवा महिला विद्यापीठ आहे तिथं त्या कर्वेंच्या पुतळ्यापाशी बसून एक मुलगी रडत होती. त्यावेळी लेखक तिला म्हणतात की तू मुळीच रडू नये म्हणून तर एवढं कार्य केलं कर्वेंनी, विद्यापीठ निर्माण केलं. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले आहे. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवरील अत्याचार थांबतील असं वाटत नाही. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषाच्या हे ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिलाही तिचं स्वप्न, भावभावना, आकांक्षा, विचार असतात. तिचेही अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजेच पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. पुरुषाचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकांनी सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे टिचणार नाहीत, तिथे हसू फुलेल. इथं महर्षी धोंडो केशव कर्वे यांना अपेक्षित आहे की स्त्रियांना शिक्षण दिलेले. आजही आपण SNDT थ्रू कितीतरी महिला आहेत ज्या की शिकतायत. आपण शिकून मोठमोठ्या हुद्द्यावर म्हणा, पदावर म्हणा, किंवा आपल्या पायावर सक्षम होत आहेत. पण खरं शिक्षण कधी होईल? ज्यावेळी स्त्रियांना पुरुषाबरोबरचा मान भेटेल, किंवा पुरुषांचं पण शिक्षण म्हणजे ज्यावेळी पुरुष स्वतःच म्हणेल की स्त्रियांनी शिकलं पाहिजे किंवा मान एखाद्या संस्कारामुळं काय होतं, नाही हे तुझंच काम आहे किंवा स्त्रींनीच केलं पाहिजे, हे जे आहे हे ज्यावेळी बदलेल त्यावेळी खरं स्त्री शिक्षणास सुरुवात होईल. आणि इथं आपण पुरुषांना कसं, ज्यावेळी पुरुष आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, मुलीशी किंवा कन्येशी
ज्यावेळी ते चांगल्या पद्धतीने वागतील, त्यांना समजून घेतील किंवा त्यांना स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजवून देतील, त्यावेळी खरी स्त्री ही सुशिक्षित असेल. स्त्री आणि पुरुषसुद्धा ज्यावेळी शिकेल, पुरुष त्यावेळी स्त्रीला सांगेल खरा स्वातंत्र्याचा अर्थ काय असतो. आणि महर्षी केशव महर्षी कर्वे यांनी कार्य जे आहे त्याला खरंच म्हणजे त्या दिवशी पूर्णत्वास जाईल. नमस्कार.